सरदार पटेल, लोहपुरुष सरदार पटेल, भारतरत्न सरदार पटेल 1875 मध्ये जन्म झाला. त्यांचं 150 वर्ष पुढे येत आहे 2025. स्वतंत्र भारतात त्यांची उपेक्षा झाली. पंतप्रधान पदाचे सुयोग्य दावेदार असून सुद्धा त्यांना ते पद नाकारले. त्यांनी सोमनाथाचं मंदिर उभं केलं, त्या उभं करण्याला विरोध करण्याला आणि त्यांच्या मृत्यूनंतर पण 41 वर्षानंतर 1991 मध्ये त्यांना भारतरत्न दिला. त्या सरदार पटेल ज्यांनी संपूर्ण देश एका सूत्रामध्ये बांधला, त्यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने अहमदाबाद मध्ये राहणारा संपूर्ण देश आम्ही एका सूत्रात बांधू असा संकल्प आपण करायला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका मराठी माणसानं नागपूरमध्ये स्थापन केला, डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार, आणि तो संपूर्ण भारत देशातला जाती प्रांत भाषांमध्ये विखरलेला हिंदू समाज एका सूत्रामध्ये बांधून त्याचा अखंड यज्ञ गेली 100 वर्ष देशात चालू आहे. त्याचे 100 वर्ष 2025 मध्ये पूर्ण आणि भारताची आशा, भारताचा गौरव संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये ज्यांच्यामुळे प्रस्थापित झाला. कोणत्याही पक्षाचे तुम्ही असा पण याला कोणी नाही म्हणू शकणार नाही. श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वेळेला 75 वर्ष पूर्ण. त्यामुळे 2025 मध्ये विजन कसं होणार 2025च्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 351 वर्ष पूर्ण होतात. तुम्ही कल्पना करा, दादांची ओढवमध्ये शोभायात्रा निघते. आपण एक शोभायात्रा पूर्ण कर्णावती महानगरासाठी नक्की एका मोठ्या मैदानावर आणि त्यामध्ये त्या सर्व शिक्षण संस्थांना अपील केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावरती एक रथ, एक टेबलो तुम्ही या शोभायात्रेत ठेवू. गुजराती समाजाला आवाहन केलं की लोहपुरुष सरदार पटेलांच्या जीवनाचे सरदार पटेलांच्या जीवनाचे प्रसंग दाखवणार. हैदराबादचं ऑपरेशन कोण, पत्नीचा स्वर्गवास झाला असताना सुद्धा तो केस लढवला. लहान वल्लभ काकेमध्ये पूर झाला असताना, पूर झाला असताना त्या गरम सळीत तो तोडतो आणि एका सूत्रामध्ये सरदार पटेल देशाला बांधले. त्याचे टेबलो आणि मग केरळचे लोक मुखवटा घालून त्यांचे नगाडे वाजवत हत्तीबरोबर चालतात. राजस्थानचे लोक त्यांचं घुमर नृत्य, त्यांचे घोडेस्वार आणि महाराणा प्रतापांची झाकी घेऊन निघतात. आणि मग तामिळनाडूचे लोक कन्याकुमारीचं विवेकानंद स्मारक त्याचा टेबल घेऊन येतात. कर्नाटकचे शृंगेरी मठाचा टेबल. आपण गेलो पुढे बंगालमध्ये स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र, योगी अरविंद यांचा टेबल. आसाम रशीद वडफुकर, तो देशाला माहिती नाही कसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम कसा अतुलनीय पराक्रम असाचा लाजीत वडफुकरचा आहे माहिती नाही भारतात. सचिन वडफुकरचा एक टेबल, बिहू डान्सचा एक रथ. काश्मीरी लोक 370 कॅन्सर झाल्यानंतर काश्मीरमध्ये नवीन पर्व सुरू झाला. काश्मीरचा एक रथ पंजाब असा घोषणा करणारे सगळे सिख बंधू, आय लाल झुलेलाल अशी घोषणा करणारे सर्व सिंधी, नेपाळी, आय गोरखाली, जय महाकाली. आणि तुम्ही कल्पना करा की जशी दिल्लीच्या गौरव पथावर राष्ट्रीय एकात्मतेची शोभायात्रा निघते तशी सामाजिक शोभायात्रा वरतून जर पाहिलं तर संपूर्ण भारत कर्नाटकच्या रस्त्यावर असा गंगा नदीसारखा वाहतोय असा दिसेल. या शोभायात्रेमध्ये 25,000, 50,000, लाख लोक, 100, 150, 200 टेबलोस आणि मग ती घोषणा की एक रहेंगे सेफ रहेंगे और अगर पटेंगे हटेंगे, लेकिन पटेंगे भी नहीं, कटेंगे भी नहीं, एक रहेंगे, मजबूत बनेंगे तो पूरे दुनिया को विश्व रूप का मार्गदर्शन करेगा. असं एक दृश्य इथे निर्माण व्हावं.